वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज इथे चारकोप मठामध्ये गेल्या 1 तारखेपासून तर आज 20 तारीख आहे आणि दासबोधाचं पारायण सतत चालू होतं आणि मला वाटतं आज 20वा दशक आणि 10वा समाजाचं आज वाचन पूर्ण झालं आणि या पारायणाचं जे जे कोणी पारायण केलेलं आहे त्यांना नक्कीच फळ मिळणार अशी सद्गुरू चरणी प्रार्थना। या समासामध्ये विमल ब्रह्मनिरूपण नाम सांगितलेलं आहे। सगळ्यात शेवटचा समाज आहे, अनुभव समर्थांना आलेला आहे आणि त्या अनुभवाचं निरूपण केलेलं आहे समर्थांना। त्या समासामध्ये असं सांगितलेलं आहे की बैसले माणूस उतरून गेले आकाशच राहिले भले भले आकाशा बाहेर कैसे जावे देव तो 5 भूतांचा करता आत्मा त्याचीचा आणि कवी तो प्रकार मनुष्याचा कशावर असं समर्थाने शेवटी सांगितलं। देव तो 5 भूतांचा करता आत्मा त्याची बैसले माणूस उठून गेले। हे आकाश आहे ना ते सर्वत्र भरलेलं आहे बघा सगळीकडे। तुम्ही कुठे जा चंद्रावर जा नाहीतर मंगळावरती जा तुम्ही आकाशाच्या बाहेर जाऊच शकत जाता येईल आकाशाच्या बाहेर नाही जाणार। आपण मानव या मृत्यूलोकामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि आपली काय कॅपॅसिटी आहे आपली जन्म आणि मृत्यू। आता जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो पिरियड आहे तो आपलं आयुष्य नाही का आणि आयुष्यामध्ये कसं जगावं हे साधू संतांनी सांगितले। ज्ञानेश्वर महाराजांचं छान बोलले आहे आकाश सर्वत्र वसावे वायूने वाव भरी उगे नसावे पावके दाहावे वर्षावे जळे पर्वता बैसकी न सांडावी समुद्र रेखा न ओलांडावी पृथ्व्या व्हावी भूते या आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगात येतात काय बरं छान सांगितलं बघा। हा आकाश सर्वत्र वसावे आकाशाने व्यापलेला आहे सगळीकडे नाही का आकाश सर्वत्र वसावे। वायू जर बंद झालं तर काय होईल सगळ्यांना माहिती आहे राम बोलव आहे राम बोल वायूने उभे बरे नसावे म्हणजे वायूने पण थांबता कामा नये असं हे आपलं जीवन आहे नाही का। वायूने उगे बरे नसावे पावके धावे पावसाने पावके दहावे पावके म्हणजे अग्नी अग्नीने जळावं आणि पाण्याने वरसावं। पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे बघा आपण कुठे उडून जात नाही। पर्वता बैसकी न सांडावी पर्वताने जर जागा सोडली तर काय होईल आपण जगू शकणार नाही पर्वताने आणि समुद्राने जर रेषा ओलांडलेने आपल्याकडे आले तरी आपण जगू शकणार नाही का जगू शकू। तसंच भगवंत अर्जुनाला म्हणतात मीच वेद बोललेलो आहे आणि ह्या प्राण्याला सुद्धा हलवणारा मीच आहे। अर्जुनाला म्हणतात की ह्या प्राण्याला सुद्धा हलवणारा मीच आहे। बघा या पृथ्वीमध्ये की आपल्याला जगण्याकरता ज्या वस्तू लागतात नैसर्गिक वस्तू ज्या लागतात ते भरमसाठ आहेत बघा। तुम्ही म्हणताय काय भरमसाठ आहे तुम्हाला काय लागतं सूर्यप्रकाश लागतो तर सगळ्यांना देतो तो सूर्य काय भेदभाव करत नाही तो हा गरीब आहे तो श्रीमंत आहे की हा उच्च कुळातला आहे नीच कुळातला आहे असा कधी भेदभाव फुकट आहे
सूर्यप्रकाश फुकट आहे. त्याच्यानंतर काय लागतं आपल्याला? हवा लागते. हवा पण फुकटच आहे, फुकट आहे, निसर्ग निर्मित आहे. पाणी, आता पाण्याचा चार्ज घेतात तो भाग वेगळा आहे, पण पाणी सुद्धा फुकट आहे. आपल्या शरीरामध्ये बघा 70% पाणी आहे आणि 30% आडामास आहे. जसं पृथ्वी सुद्धा जमीन 70% आहे आणि 30% पाणी आहे. आणि बघा काय चमत्कार आहे परमेश्वराचा. समुद्राचं पाणी खारट आहे, खारट पाणी आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं बाष्पीभवन होतं आणि ते वरती जातं आणि जे पडतं ते गोडं पाणी असतं. किती आपली काळजी आहे बघा तेव्हा. गोडं पाणी असतं, बरसतं ते गोडं बरसतं, नाही का? पाणी झालं. आता काय लागतं आपल्याला? शरीर आहे. शरीराला अन्नाची गरजच आहे. तुम्ही काही करा, भूक लागली की तुम्हाला पाहिजेच अन्न. अन्नाशिवाय पर्याय नाही. अन्न म्हणजे धान्य बघा. एक धान्य तुम्ही पेरलात, एक जर पेरला तर किती उगवतात? एक दाणा पेरला तर अनेक पटीने उगवतात, अनेक पटीने पेरला तर अनेक पटीने उगवेल, नाही का? तसंच निसर्गाचा नियम आहे. तुम्ही सुख पेरा तर सुख उगवेल, तुम्ही दुःख पेराल तर दुःख उगवेल. हा निसर्गाचा नियमच आहे. बघा हे शरीर जे आहे ना, शरीर तुकाराम महाराजांचा छान अभंग आहे बघा. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी तो हरी विन, लेखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. माणसाची देव चालवी आणता, मीच एक करता म्हणू नये. वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिले आणता मग पोटी. तुका म्हणे विटो हा भरला सवाई, काय होऊ नये त्याला करायचं की तो सगळ्या चराचरामध्ये भरून आहे. हे शरीर जे आहे हे कोणाच्या सत्तेने चालतंय? त्या परमेश्वराच्या सत्तेने चालतंय. चाले हे शरीर कोण बोलतो? आपण बोलतो, ऐकतो, हे कोणाच्या सत्तेने? त्याच्या सत्तेने. कोण बोलतो तो हरी विन, एकवी ऐकवी एक नारायण, दयाचे. बघा ते फार छान सांगितले, दयाचे भजन चुकू नका सांगितले, नाही का? माणूस तुला उगाचच म्हणतो मी 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 माझं आणि मला, याच्यामध्येच या मायाजाळामध्ये हा माणूस गुरफटलेला आहे. वास्तविक पाहता या वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. अशी सत्ता आहे, त्याची सत्ता आहे. मग त्याची सत्ता आहे, आपण नेमकं ते विसरलेलं आहे. एक कथा सांगतो तुम्हाला, एक छोटीशी कथा आहे आणि सांगतो. एक श्रीमंत माणूस, मर्सिडीज गाडी. श्रीमंताकडे काय असणार? मर्सिडीज असणार ना. रस्त्याने चालला होता, त्याचं लक्ष एका भिकाऱ्याकडे गेलं. भीक मागत होता. त्या भिकाऱ्याकडे गेलं लक्ष आणि त्यांनी गाडी थांबवली. म्हणाला, का रे बाबा तू काय एवढा तरुण आहेस आणि का भीक मागतो? म्हणजे काय करणार, मी तरुण होतो, ते काम करून करून माझं पोटच भरत नाही, भीक मागतोय त्यामुळे जास्त पोट भरतो, भिकेमुळे मला जास्त खायला मिळतं. अरे बरं मी तुला एक काम देतो, तू करशील का? हो म्हणाला, करेल. मी काम नाही, तुला पार्टनरच बनवतो. तो म्हणतो माझं भाग्यच पडाला. पार्टनर बनवतो म्हणजे काय? तो व्यापारी होता, तांदळाचा व्यापार, आणि तांदळाचं उत्पादन सुद्धा होतं त्याच्याकडे. आणि तो म्हणाला तर मी तुला पार्टनरच बनवतो. घेऊन गेला, त्याला सगळं समजावून सांगितलं आणि त्याला लावलं कामाला. आता त्याला काय फक्त विकायचं होतं, तांदूळ विकायचं. ते सहज विकलं जातं तांदूळ. आणि त्याच्यामध्ये गावोगाव त्यांनी पण फार मेहनत केली नाही असं नाही. त्यांनी जे जे काय सांगितलं ते ते कष्ट केले. त्यांनी कष्टाशिवाय फळ नाही बरं का, तर ते कष्ट केलं. बघा नशीब आहे ना, नशीब. तुम्ही म्हणताय सगळं नशिबावरती अवलंबून आहे. तुमचा हेतू प्रामाणिक पाहिजे, कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, मग तुमचं नशीब बदलेल. नाही तर तुम्ही म्हणाल मी कष्ट नाही केले मला असं मिळत नाही, तर त्या मेहनत केली त्याचं फळ त्याला भरपूर पैसा मिळाला. आणि तो म्हणाला, तो श्रीमंताचं ठरलं होतं, त्याचं काय झालं होतं की 10% मला तू द्यायचं वगैरे वगैरे. तो एक महिना गेलाच नाही. तो मोठा श्रीमंत
1 महिन्याच्या नंतर त्याच्याकडे गेला. त्याच्या मनात विचार आले, म्हणजे आपण इतकी मेहनत करतो, आपण इकडं एवढे कमवतो आणि ह्याला का आपण यातला वाटा द्यायचा. आणि बुद्धी पालटली. कारण पैसा आल्यानंतर माणसाची बुद्धी पालटते, तशी त्याची बुद्धी पालटली. राहणीमान बदललं होतं, कपडे वगैरे चांगले घातले होते, तो श्रीमंत माणूस आला, काय 10% 5% त्याचा हिशोब बघायला आला. त्यांनी काय म्हणाला, अहो मी मेहनत करतोय, मी तुम्हाला काय म्हणून द्यायचं. मेहनत पाहिजे आणि तुम्हाला मी कशाला शेअर देणार म्हणाला. श्रीमंत माणूस काय म्हणतो, गडगंज श्रीमंत होता. एक कथा आहे ना, ही आपली आहे. तुम्हाला मी कथा सांगितलं, आपल्याला परमेश्वराने हा देह दिलेला आहे, नाक डोळे हात पाय सगळं चांगलं दिलेलं आहे, आणि त्या परमेश्वराला आपण विसरतो. तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे बघा, का रे नाटविशी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी एकला तो, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फुटती तरोवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली, त्याने तुझी काय नाही केली चिंता, राहते अनंत आठवणी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, दयाचे निरंतर भजन करी. काय सांगितलं बघा सुंदर, की तो परमेश्वर हा सगळ्या ब्रह्मांडामध्ये एकटा आहे आणि तो सगळ्यांना पोचतोय. का रे नाटविशी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी एकला तो. तो सगळ्यांना, अहो आपण गर्भामध्ये असताना आपल्या दुधाची सोय आईच्या स्तनामध्ये त्यांनी केलेली आहे, नाही का, केली की नाही. आईच्या स्तनामध्ये त्याची सोय केली, आपली सोय केली की नाही. म्हणून अहो बोरिंग आहे ना, बोरिंग 300 या चैत्र महिन्यामध्ये 300 फूट खणलं तरी बोरिंगला पाणी नाही लागत हो. फुटती तरोवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली. अहो चैत्र महिन्यात पालवी येते झाडाला, कोण पाणी घालतो, त्याच्याशिवाय आहे का पाणी, तो घालणार आहे नाही का. त्याने तुझी काय नाही केली, अरे ते सगळ्यांचे, तुझं मोकळी कायशी नाही. सकाळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकळी कायशी नाही. एकनाथ महाराज म्हणतात, त्यांना छान अभंग आहे, तो सगळं आपलं करतोय आणि आपण त्याला आठवायला नको का. समासामध्ये हेच नेमकं सांगितलेलं आहे, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे बदा आत्मदेव, अखंडित सेवा करा त्याची, त्याची सेवा करा. महाराजांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे, आत्मज्ञान जे दिलेलं आहे ते महाराजांनी आपल्याला तेच सांगितलंय. मी आत्मा हृदयी, हा विश्वास दयाच्या ठाई नाही, ते मृगधराच्या डोई नावे सकट बुडबुडून गेले. आणि नेहमी म्हणायचे महाराज, पै आपले ने वेदे विदे, माझे जाणीचे एक पण, दयाचे नाव शरण मज येणे का. तो आणि मी दोन नाहीच, एकच आहे, असं महाराजांनी प्रत्येक वेळेला सांगितलं आपल्याला. आता 23 तारखेला 120वी जन्मोत्सव सोहळा आपल्याकडे चारकोप मठावरती होणार आहे. सगळ्यांनी आपण हजर राहाव्या आणि त्याचा आनंद लुटूया. तुम्हाला सर्वांना त्यांनी पारायण केलेलं आहे, त्यांना सर्वांना सुख शांती समाधान ऐश्वर्य आनंद आरोग्य लाभो ही सद्गुरू चरणी प्रार्थना.